नमस्कार मित्रांनो, आर एस एसच्या 100वी निमित्तानं मित्रांनो, आर एस एसला 100 वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक संघटना काम करत असतात आणि म्हणूनच आर एस एसला मातृसंघटना म्हटले जात असते. याच मातृसंघटनेची एक सर्वात मोठी संघटना किंवा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष मित्रांनो. आणि आपल्या देशाचा हा सत्तारूढ पक्ष. या पक्षाने जेव्हा अमेरिकेसोबत करार केला तेव्हा आपल्या भारतीय शेतकऱ्यांचा अगदी गळा घोटला मित्रांनो. त्याचप्रमाणे यांची दुसरी मोठी संघटना म्हणजे विश्व हिंदू परिषद. ही विश्व हिंदू परिषद आपल्या देशातील आणि जगातील हिंदूंसाठी काम करणारी संघटना. आणि ह्या विश्व हिंदू परिषदेला आपल्या देशातील नागरिक जेव्हा अमेरिकेमध्ये वैध किंवा अवैध काम करत असतील तेव्हा अमेरिकेने त्यांना डिपोर्ट केले. डिपोर्ट करून आपल्या देशामध्ये त्यांच्या हातापायामध्ये बेड्या टाकून अगदी कुत्र्या मांजरासारखे आणून पोचवले. तेव्हा हे आलेले नागरिक हिंदू नव्हते का? आणि ह्या हिंदू नागरिकांसाठी विश्व हिंदू परिषदेने काय केले? तसेच यांची तिसरी संघटना म्हणजे बजरंग दल. बजरंग दल ही गोवंशासाठी काम करणारी संघटना मित्रांनो. गोवंशासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या या काही सदस्यांनी अकलाकला जेव्हा मारलं, थोड्याशा मांसासाठी मारलं मित्रांनो. आणि आपल्या देशातील सर्वात मोठी समजणाऱ्या भारतीय जनता पार्टी जेव्हा निवडणुकीच्या निधी गोळा करत असते तेव्हा ह्या आपल्या देशातील अलाना नावाचा बीफ एक्सपोर्ट करणारा म्हणजे गोमांसाची विक्री करणारा, निर्यात करणारा कंपनीचा मालक यांना जवळजवळ 150 कोटीचा निधी देत असतो मित्रांनो. आणि हा निधी देत असताना त्या गोमांसाच्या विक्रीतून आलेला पैसा भारतीय जनता पार्टीला चालतो, हे बजरंग दलाला दिसत नाही का मित्रांनो? हे प्रश्न आहेत. तसेच यांची चौथी संघटना म्हणजे स्वदेशी जागरण मंच. स्वदेशी वस्तूचा वापर करा आणि विदेशी वस्तूंचा वापर करू नका असे म्हणणारी ही संघटना जेव्हा आपल्या देशामध्ये अमेरिकेतील वस्तू येतात ते गप्प हजम करत असतात मित्रांनो. तसेच तेल मुस्लिम राष्ट्राकडून तेल येते मित्रांनो आपल्याला आणि ह्या तेलाच्या गाड्यात टाकून मस्त उपयोग करून घेत असतात मित्रांनो. आणि आपल्या देशातील मुस्लिम नागरिकांच्या दुकानावर बहिष्कार घाला म्हणून असे दुसऱ्यांना सांगत असतात. अनेक संघटना आहेत मित्रांनो आणि ह्या संघटना अशाच प्रकारे काम करत असतात. कधीकधी यांची कीव करावीशी वाटते. धन्यवाद मित्रांनो.